नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आता आपली संक्रांत येत आहे 14 तारखेला. तर आपले 13 तारखेला भोगी आहे, 14 तारखेला संक्रांत, 15 तारखेला किंक्रांत. तर असा आपला महिलांचा 3 दिवसाचा सण आहे. तर बघा, या दिवशी आपण कशा वेगवेगळ्या पूजा करत असतो. आपण नाही का तिळगुळ वाटत असतो, ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्यामध्ये आपण सुगड पूजन करायचं असतं. तर सुगड पूजन कसं करायचं? सगळ्यात साधी व सोपी पद्धत तुम्हाला म्हणजे माहीतच असेल, तरीही मी तुम्हाला सांगते की आपल्या जे आपल्या शेतामध्ये जे धान्य म्हणजे जे कडधान्य जे धान्य येतं, नवीन ज्या पिकं येतात त्याच्यामधल्या सगळ्यांचं आपण देवाणघेवाण करायची असते किंवा त्या गोष्टी आपण द्यायच्या असतात, त्याबद्दल हा व्हिडिओ. तर बघा, आपण ज्या सुगडमध्ये जे टाकणार आहे, जे आपल्याला साहित्य लागतं, जे जे आपण वाण म्हणून परत आपण देतो, तर तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे खण म्हणतात, ते संक्रांतीचे खण म्हणतात. तर त्याच्यामध्ये बघा, आपण बोरं टाकायचे आहेत, ऊस, नंतर ना गव्हाच्या त्या लोंब्या लागतात, नंतर हे तिळगुळ पण लागतं, पांढरे तीळ, हे तिळगुळाचे लाडू, त्याच्यानंतर ना गाजर आणि त्या गहुडाच्या शेंगा. तर ह्या आपण त्याच्यामध्ये टाकायच्या आहे. तर आता बघा, पहिलं काय करायचं आहे, सुगडपूजन कशी करायची. तर एक चौरंग किंवा पाट घ्या, त्याच्या खाली स्वच्छ पुसून वगैरे घ्या, त्याच्यावरती लाल वस्त्र टाका, तुमच्याकडं जे असेल ते टाकलं तरी चालेल. त्याच्याबरोबर आपण कोणतीही पूजा करताना आपण दिवापूजन करत असतो. तर दिव्यासाठी मी असं थोडे अक्षता टाकते. अक्षता टाकल्यानंतर त्याच्यावरती बघा, मी तुपाचा दिवा लावून घेते. थोडंसं तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. परत दिव्याचं आपण पूजन करून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे साधी व सोप्या पद्धतीनं आपण पूजा करायची आहे. तर हे दिव्याचे बघा, आता मी पूजन करून घेतलं, दिवा प्रज्वलित केला, व त्यांना फूल, गंध, अक्षता वगैरे वाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तर आपण पाच खण पुजायचे आहेत. आता तुमच्याकडे किती पुजतात तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा, पण आमच्याकडे 5 खण आणतात आणि ते 5 खण आपण पूजायचे आहेत. हे खण आपण भोगीच्या दिवशी सकाळी पूजन करायचं आहे. तर 5 खणांसाठी मी आसन दिलं. गणपती बाप्पाचं हे आपण कोणतीही पूजा करताना गणपती बाप्पाची आपण प्रथम पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, मी एका तांब्याच्या तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती पूजा किंवा सुपारी म्हणूनही तुम्ही गणपती बाप्पाचे पूजन करू शकता. तर गणपती बाप्पाचा नाही का, पहिला आपण पाण्याचा वगैरे अभिषेक करून घ्यायचा स्वच्छ असा. ओम गणपतये नमः असं म्हणत म्हणत आपण अभिषेक करायचा आहे. व ते गणपती बाप्पाची मूर्ती पुसून वगैरे त्यांना तिथं नाही का अक्षताचं मी आसन दिलं आहे त्याच्यावरती ठेवायचं. त्यानंतर हळदी कुंकू, गंध, अक्षता वगैरे फूल वगैरे समर्पित करायचं आहे. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर आपण सुगड पूजन करायचं आहे. आता हे बघा, प्रथम आपण दिवापूजन करतो, दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण गणपती बाप्पाचं पूजन करतो. तर बघा, इकडं मला आमच्या इकडं अशा सुगड असतात, प्लेनही भेटतात, पण मला अशा भेटल्या, मी अशा घेऊन आली आहे सुगड बघा. तर ह्या सुगडचं आपण आता पूजन करायचं आहे. तर हे अशा प्रकारे 5 सुगड असतात, अशा मोठ्या आहे, त्याच्यामध्ये नाही का भरपूर असं सामान वगैरे बसण्यासारखं. तर या सुगडला पहिला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. प्रत्येक 5 सुगडला हे हळदी कुंकू, एक हळदीचं बोट, एक कुंकवाचं बोट वरतीही लावून घ्यायचं आहे. हो, एक एक सुगड आपण तिथं ठेवून देऊया. तर बघा, अशा प्रकारे हे ठेवायचे आहेत. अशा 5 सुगड आपण हळदी कुंकू लावून घेते बघा मी. तर ह्या हळदी कुंकू लावत लावत नाही का, आपण जेव्हा देवी देवतांचं स्मरण करतो, हा खरं आपल्या देवीचा म्हणजे आपल्या महिलांचा किंवा आपल्या देवीचा हा सण आहे, सौभाग्य महिलांचा सण आहे. तर यासाठी आपण बघा, अशा प्रकारे हे सुगड पूजन करायचं आहे. तुमच्याकडे नाही का प्लेन भेटल्या तर तुम्ही त्या सुगड धुवूनही घ्यायच्या आहेत. आता हे बघा, माझ्याकडे ते कलर वगैरे आहे, तर धुतल्या तर त्याचं नाही का पूर्ण ती जे कलर वगैरे केला आहे ते सगळं जाईल म्हणून मी काही धुतलेलं नाही आहेत. मी नाही का आणलेले आहे तशाच मी पूजन केले आहे. तुम्ही ह्याच दिवशी नाही का संक्रांती दिवशी आणून, तुमच्याकडे ज्या दिवशी पूजन केलं जातं सुगड पूजन, म्हणजे काही ठिकाणी संक्रांती दिवशी केलं जातं, काही ठिकाणी नाही का भोगी दिवशी. तर आमच्या इकडं भोगी दिवशी सुगड पूजन केलं जातं. आणि आपण जी भोगीची भाकरी बघा, त्याच्याबरोबर अशी एक प्लेट एक भेटते, त्याच्यामध्ये आपण तांदूळ, काळे तीळ ओवसायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही मिक्स करून घेतो व ते घेऊन जातो मंदिरात. एक सुगड न्यायची असते आणि एक ते प्लेट. तर हे असं बघा 5 प्रकारे करून घ्यायचं आहे. व आमच्याकडे भोगी दिवशीच पूजन करतात, सुगड पूजन भोगी दिवशी करतात. व बाजरीची भाकरी व ती आपण जी भाजी बनवली आहे ते आम्ही त्याला नैवेद्य दाखवतो. तर तुमच्याकडे जशा पद्धतीनं करत असतील त्या पद्धतीनं करा. तर हे बघा, हे आता जे मी जेवढं भेटेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही त्या सुगडमध्ये टाकू शकता. तर माझ्याकडे जे जे आहे ते मी टाकते बघा. आता गाजर प्रत्येक 5 ह्याच्यामध्ये मी 5 घेतले आहेत. 5 ह्याच्यामध्ये 5 गाजर टाकायचे आहेत, 5 ऊसाचे ते तुकडे टाकायचे आहेत, त्याच्यानंतर बोरं टाकायचे आहेत 5, त्याच्यानंतर जी वाला घेवड्याची शेंग, वाटाण्याची शेंग, त्याच्यानंतर जे जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही 5-5 नाही का असं याच्यामध्ये बघा असं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ, तर बघा तुमच्याकडे मोठी बोरं भेटली तर मोठी
मोठी बोरं भेटली तर मोठी बोरं घ्या. तर मला छोटी भेटली तर खरं तर छोट्या बोरांचाच खरं मान असतो. पण जे नाहीत भेटली छोटी तर तुम्ही मोठी बोरंही टाकू शकता, असं काही नाही आहे. तर अशा प्रकारे बघा साधी व सोप्या पद्धतीनं आपण ही पूजा करायची आहे. आता प्रत्येक ठिकाणी कशा वेगवेगळ्या पद्धती असतात. जसं राज्य बदलतं, जसं नाही का ही बदलतं, तशा सगळ्या पद्धतीही बदलत जातात. तर बघा अशा प्रकारे साधी सिंपल आपण पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये मी तिळगुळ असतात पांढरे तेही टाकून घ्या. परत तिळाचे लाडू असतात, कारण हे एक सुगड आपण पुढच्या ह्यांना देत असतो. तर ते आपल्याकडून हे सगळं संक्रांती दिवशी ते आपल्याकडून ते दान होणार आहे. तर आपण एक बघा मातीची सुगड देत असतो. पुढच्या आपण एक ववसान, आमच्याकडं अशी पद्धत आहे, तुमच्याकडे कशी आहे बघा. तर या प्रकारे आपण असं करायचं आहे. तर बघा ह्या सुगड आपण द्यायच्या आहे. तर त्याच्यामध्ये तिळाचे लाडू, त्याच्यानंतर ना पांढरे तिळगुळ हे सगळे टाकायचे आहेत, पांढरे तीळ टाकायचे आहे. तर अशा प्रकारे साध्या व सिंपल पद्धतीनं आपण हे सुगड पूजन करायचे आहे. आणि नंतर आपण पोळ्याचाही नैवेद्य दुसऱ्या दिवशी दाखवतो, तेव्हा पोळ्याचाही नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर हे असं सिंपल व साधी पूजा करून घ्यायची आहे. आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर काही ठिकाणी खण झाकून वगैरे ठेवतात. आमच्या इकडं अशी काही पद्धत नाही आहे झाकून वगैरे ठेवायची, आम्ही असंच ठेवतो, झाकत वगैरे नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही असं पदराने नंतर आपण एकमेकांना द्यायचं. ते संक्रांती दिवशी आपण ते एकमेकांना नाही का त्यांची तेच आपल्याला देतात संक्रांत, आपण त्यांना द्यायची. तर अशा प्रकारे ही पूजा करायची आहे. तर बघा त्याच्यामध्ये अनेक फुलंही तुम्ही फुलं नाही का फुलही टाकू शकता, हे तिळाचे लाडूही टाकू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील वस्तू, आता याच्यातली एखादी कमी असेल, गाजर किंवा कोणती गोष्ट ऊस नसेल किंवा तुम्हाला जे भेटेल त्या गोष्टी, गव्हाची लोंबी वगैरे ज्या भेटतील तुमच्याकडे त्या तुम्ही टाकू शकता. ज्या नाही भेटल्या त्याचं नाही का अशा प्रकारे करायच्या आहे. आणि त्या दिवशी आपण आहे ना तिळगुळाचा खरं मान असतो, खूप मान असतो. कारण सगळं देवतत्वत्व या तिळगुळामध्येच असतं. कारण या सणच असतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना सुगडीलाही तुम्ही तिळगुळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य कसा दाखवायचा, भरीव चौकन करायचा पाण्याचा व त्याच्यावरती नाही का आपण ते वाटी तुमची जे तिळगुळाची असेल ती ठेवायची. आणि त्याच्यानंतर बघा आता ही सगळी पूजा वगैरे झाली आहे माझी करून. बघा अशी साध्या सिंपल पद्धतीने पूजा करायची आहे. आणि त्याच्यानंतर मी बघा धूप वगैरे लावून घेत आहे. धूप नाही का आपण ओवाळून वगैरे घ्यायचं आणि अशा प्रकारे छान अशी पूजा करायची. तर नक्की बघा तुम्हाला जमल तशी नाही का साध्या सिंपल पद्धतीनंही तुम्ही करू शकता, जसं तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं. फक्त एकच असतं की मनामध्ये भाव पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट मनापासून केली ना की ती नाही का चांगलीच होते व छानच असते. अशा प्रकारे करून घ्या. फुलं वगैरे तुमच्याकडे असतील तर नक्की फुलं वगैरे तुम्ही नाही का एक एक व्हा आणि अशा प्रकारे करा. आणि या दिवशी बघा आपण भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि जी भाजी बनवतो ती आवर्जून नैवेद्य म्हणून दाखवायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्येही खायचं आहे. खूप सारं अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या दिवशी बघा. ज्या भाजी ती भाकरी खाल ते म्हणतात तो माणूस आयुष्यभर निरोगी राहणार, त्याला कोणत्याही नाही का कोणत्याही आजार वगैरे होत नाही असं म्हणतात आवर्जून. काही काही मुलांना वगैरे नाही आवडत अशा भाज्या, पण तुम्ही जबरदस्ती ती एक तरी का घास होईना मुलांना वगैरे खाऊ घाला. आणि जबरदस्ती नाही का तुम्ही हे सगळे त्या दिवशी काय काय गोष्टी त्या दिवशी आपण जेव्हा बनवतो किंवा खातो त्याची चव पण एक वेगळी असते. आणि त्या दिवशी त्याचं नाही का तत्व जास्त असतं. तर त्या प्रमाणात आपण नाही का. आणि या दिवशी संक्रांती दिवशी आवर्जून तुम्ही लहान मोठ्यांना नाही का तिळगुळ देऊन नमस्कार करा. मुलांनाही नाही का तुमच्या घरातल्या आपत्ती वगैरे असतील त्यांनाही तुम्ही तिळगुळ देऊन, घरातले सासरे वगैरे जे वडीलधारी माणसं आहेत त्यांना तिळगुळ देऊन तुम्ही नमस्कार वगैरे करा. तर नक्की हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.